नमस्कार मंडळी, गॉसिप गर्लच्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे. आज हाहाबाईंनी बुट्टी मारलेली दिसते. रडून रडून डोळे सुजले की काय? हिचे डोळे सुजले म्हणजे शेटांचे नक्कीच कान विटले असणार. काय म्हणता मंडळी, बरोबर ना? चला, एनिवेज आपण आजच्या पॉडकास्टला सुरू करूया. आजचं पॉडकास्ट असणार आहे, हो की नाही, माय नाकी दुनिया. अशी तर आता सध्या यांच्या घरात बॅक टू बॅक अशी 2 लग्न पार पडली. एक नवीन लग्न आणि एक जुनं लग्न परत नवीन पद्धतीने नवीन रूपाने करण्यात आलं, ज्याला आपण रौप्य महोत्सवी वर्ष असं म्हणतो. तर ते वर्धापन दिन साजरा झाला लग्नाचा, तर त्याबद्दल आपण बोलणार आहोत. त्यापासून आपण सुरुवात करूया. पहिले जे लग्न झालं ते झालं. त्या लग्नामध्ये त्या छोट्या बाळाची वरात काढली, ती गोष्ट वेगळीच. तर ते तर झालंच, ते तर काही ह्या लोकांना सांगायलाच नको. हे सर्वात अतिशहाणे लोक आहेत. यांना काही सांगायला जाणं म्हणजे आपण आपल्याच पायावर धोंडा मारून घेण्यासारखं आहे, चिखलात दगड मारण्यासारखं आहे. सो त्यांच्या मुलांची काळजी त्यांना लखलाभ, आपण त्यांच्याबद्दल न बोललेलं बरं, या मताची मी आहे. तर आपण बाकीच्या विषयांकडे फोकस करूया. बाकी जे काही फ्लॉज आहेत किंवा बाकी जे काही आपल्याला वाटतं त्याच्यावर आपण बोलूया. कोणीतरी मंद भक्तांनी यांना कमेंट केली होती की तुम्ही इतकं कसं काय सगळं मॅनेज करता आणि इतकं बॅक टू बॅक या सगळ्या गोष्टी आणि सगळं काही असतं, तर ते कसं काय जमतं बाबा तुम्हाला? तर दिवसाला मला वाटतं परमेश्वराने 25 ते 30 तास दिले असतील, म्हणजे 30 तास तर हमखासच दिले असतील, जेणेकरून तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी मॅनेज करू शकाल. तर मला असं वाटतं की न मॅनेज करायला झालं आहे काय, त्यांना इतर कामच काय आहे? अख्खा वेळ तर हेच तर करत असतात. बाकी सगळेजण तिकडे काय ना काहीतरी तयारी करत होते, मदत करत होते, कशा ना कशात तरी व्यस्त होते. कोण कसली प्रॅक्टिस करत होतं, तर कोण काहीतरी मॅनेज करत होतं. इतका मोठा सोहळा म्हटलं तर बऱ्याच गोष्टी असतात ना करण्यासारख्या, इतकं सोपं नाही आहे ते. आणि जरी तुम्ही पैसे दिले किंवा काही सगळं, पण गोष्टी मॅनेज तर कराव्या लागतात. सगळं काम व्यवस्थित होते की नाही, वेळच्या वेळी होते की नाही, ह्या सगळ्या गोष्टी तर पाहाव्या लागतातच ना. पण हा माणूस कसला? हा माणूस आपला सगळ्या तिथले बायका असू दे, पुरुष असू दे, हा आपला कंटेंटसाठी हापापलेला कॅमेरामनसारखा फिरत असतो. इतका तर म्हणजे त्यांनी पैसे देऊन हायर केलेला कॅमेरामनने पण इतकं नेटाने काम केलं नसेल जितका हा आपल्या व्लॉगसाठी हापापलेला होता. मला तर एक गोष्ट कळत नाही की लोकांना काय मज्जा येते बुवा. म्हणजे कोणाचं काहीतरी वेगळे सोहळे वगैरे आपण ज्यांना ओळखत पण नाही. अरे बाबा, तुमचं चॅनल आहे, तुमच्याशी रिलेटेड म्हणजे रिलेटिव्ज नाही, तुमच्या म्हणजे पर्टिक्युलरली तेवढंच तुम्ही, तुमची 2 मुलं, फार तर आई वडील, म्हणजे जी इमिडिएट फॅमिली असते, ते तुमच्या रोजच्या घडामोडी त्या बाबतीतलं थोडंफार तुम्ही ग्लिम्स दाखवणं एक वेगळी गोष्ट आहे. लोक तेवढं बघतात ते आपण समजू शकतो. बट लोकांना ह्यांचे काका, मामा, तात्या, चाचा, जिजा सगळ्यांचे घरात सोहळे, त्यांचे कोणाचे कोण काही माहिती नाही, पण लोक आनंदाने बघतात आणि कमेंट पण करतात. आणि त्यांना असं वाटतं की खूप ह्याच्याने आपल्याला काहीतरी पॉझिटिव्ह वाईब्स मिळाल्या आहेत आणि हे किती पॉझिटिव्ह आहे आणि हे खूप छान आहे, हे खूप आनंददायी आहे. नो डाऊट, म्हणजे पाहणं आनंददायीच आहे. असं कोणाचा रौप्य महोत्सवी लग्नाचा वाढदिवस वगैरे हे सगळं एका लिमिटपर्यंत पाहणं आनंददायी आहे, मी नाही म्हणत नाही. पण इमॅजिन करा तुम्ही, मी तुम्हाला सिम्पल एक्झाम्पल देते. इमॅजिन करा तुमच्या मुलाच्या ॲन्युअल डेची कॅसेट तुम्हाला स्कूलकडनं मिळाली आणि तुम्ही ते प्ले केलं, म्हणजे तो व्हिडिओ आहे आणि तुम्ही तो प्ले केला. तर तुम्ही इनिशियली एक दोन डान्स किंवा 1-2 ॲक्ट्स असे बघाल आणि नंतर मग तुम्हाला कंटाळा यायला लागतो. म्हणजे तुमचा मुलगा समजा 5वीमध्ये आहे, तर तुम्ही ग्रेड 1चं थोडं बघाल, ग्रेड 2चं बघाल, मग नंतर तुम्ही कंटाळाल, काय बघायचं, कोणाचं काय आपण ओळखत पण नाही आणि काय बघायचं. म्हणून मग आपण पटकन स्विच करतो, फास्ट फॉरवर्ड करतो आणि आपलं मूल ज्या ग्रेडमध्ये आहे त्या ग्रेडचा आपण लावतो. आपल्या मुलाचा डान्स कुठे आहे तो आपण शोधतो आणि पटकन लावतो. आपण बघत बसतो का? स्वतःच्या मनाला विचारा, खरंच आपण बघतो का सगळ्याचा सगळा शो? आपल्याकडे जेव्हा व्हिडिओ येतो किंवा स्कूल अपलोड करते कुठे, तेव्हा नाही बघत ना. आपण परत तेवढाच त्याच पार्टला जाऊन जिथे आपलं मूल आहे तितकेच पार्ट आपण बघतो. कुठे आपलं मूल दिसतंय का आपण तेवढंच शोधत असतो. आपल्याला बाकीच्यांमध्ये काहीही इंटरेस्ट नसतो.
तर ते बाकीची मुलं आनंददायी नसतात का? बाकीच्या मुलांचा परफॉर्मन्स छान नसतो का? पण नाही ना, आपण कनेक्ट करू शकत नाही त्यांच्याशी, राईट? मग तीच गोष्ट ह्यांच्या बाबतीत कसं काय नाही होत लोकांना? म्हणजे लोकांना ते फील का नाही होत? ह्यांचं कोणाचं कोण, म्हणजे ते तरी तुमची स्वतःची मुलं असतात किंवा तुमच्या फ्रेंड्सची मुलं असतात किंवा थोडंफार तरी शाळेतले काही ना काहीतरी चेहरे तुमच्या ओळखीचे असतात, तुम्ही रिलेट करू शकता. पण ह्यांचं तर कोणाचा कोणाशी काहीही तुमचा संबंध नसतो, पण लोक चवीचवीने बघतात आणि कमेंट्स पण करतात. मला खरंच आश्चर्य आणि मला ना खरंच हा खूप प्रश्न पडला मला, असं कसं ना? बरोबर ना मंडळी? तुम्हाला पटतंय की नाही मी काय बोलते ते? साध्या लग्नाच्या अल्बममध्ये पण आपण आपला फोटो कुठे आहे हे जास्त शोधण्यात इंटरेस्टेड असतो. आपल्याला बाकीच्यांशी काही घेणं देणं नसतं. कधी कधी आपल्याला पटकन कळत पण नाही की कोण उभं आहे, कोण आहे, काय आहे. आपण लिटरली ते आपल्या फोटो बघण्यामध्ये इतके गुंग झालेलो असतो की आपल्याला कळतच नाही की म्हणजे काही इथे कोणाचा विचित्र फोटो आला आहे किंवा काय झालं आहे किंवा काय. आपण इतके फोकस्ड असतो किंवा फार फार तर आपल्या जवळच्या 4 माणसांचे फोटो बघण्यामध्ये आपण इंटरेस्टेड असतो. पण बाकी आपल्याला अख्खा अल्बम आणि कोण कोणाचं कोण, मुलाकडचे साईड तर आपल्याला बघण्यात काही इंटरेस्टच नसते जर आपण मुलीकडचे असू तर त्या गोष्टी असतात. तर मला हेच कळत नाही ही लोक असं कसं काय बघू शकतात असं कोणाचं काही, आणि आपलं म्हणजे 1 नाही 2 नाही, इतके सोहळे आणि इतकं कायच्या कायच होतं ते. म्हणजे ठीक आहे तुम्ही करा, आणि त्याच्यात ना अगेन मला असं वाटतं की माणसाकडे ना बक्कळ पैसा असेल तर कुठे खर्च करायचा ना ते त्या माणसाला ना खरंच सुचेनासं होतं. आणि मग चालतं, ठीक आहे चलो अपने परी स्पेंड, म्हणजे एवढा आपलाच पैसा आहे तर आपल्याला आपण आनंद नाही घेणार, त्याचा उपभोगणार तर काय करणार, असं असतं. ही मेंटॅलिटी आहे. ते ठीक आहे, ते पण मी मान्य करते. पण किती एकतर आहे ना, मला असं काही ते प्रत्येकाचं आपापलं मत आहे. मला असं कोणाला काही माझं मत कोणावर लादायचं नाही आहे किंवा तुम्ही पण असाच विचार केला पाहिजे अशातला भाग नाही आहे. इथे फक्त मी माझं मत मांडते, जे मला वाटलं ते सांगते की ठीक आहे चला तुम्ही सेलिब्रेट करता. आजकाल फारच फॅड आलं आहे 25वा 50वा तर डेफिनेटली म्हणजे खूप मोठा सोहळा, कारण 50वा वाढदिवस लग्नाचा इज व्हेरी रेअर. तर ठीक आहे तो थोड्याफार प्रमाणात सेलिब्रेट करण्यात येतो वगैरे. बट वाढदिवस इतक्या धामधुमीमध्ये, म्हणजे तुम्ही फक्त स्टेजवर आलात, एकमेकांना माळ घातली, मंगलाष्टकं म्हणण्यात आली आणि असं म्हणजे छोटेखानी थोडासा कार्यक्रम, थोडासा लग्नाचा टच दिला आणि केक कटिंग वगैरे आपण करतो त्या सगळ्या गोष्टी आणि पार्टी थ्रो केली तर गोष्ट वेगळी आहे. म्हणजे ठीक आहे तिथपर्यंत मी व्यक्तीची कोणाची कपलची हौस समजू शकते. बट हा काय प्रकार होतो? चुडा भरणं, हळद, नाच, गाणी, संगीत, काय फालतूगिरी आहे. आणि खरंच म्हणजे ह्या अशा कुटुंबियांना मी तर असं म्हणेन की हौशी कमी, पण हे काय म्हणजे कामधंदे आहेत की नाही सगळ्याच्या सगळ्यांना. अगदी कधीही रिकामटेकड्यांसारखे फिरतच असतात, कधीही बघावं तेव्हा असतात, कधीही यांच्या मुलांना काही शाळेची काही कसली पर्वा नसते. आपल्या घरात एखादं लग्न असेल तर आपल्याला किती ॲडजस्टमेंट करावी लागते. मग आपल्याकडे पत्रिका आल्यापासून आपण विचार करत असतो की कसं करायचं, कशी सुट्टी मॅनेज करायची, मुलाचं कसं शाळेचं मॅनेज करायचं, मग आपण किती दिवस जाऊ शकणार, आपण किती प्रोग्राम अटेंड करू शकणार. आणि ह्यांचं काही बॅक टू बॅक हे लोक लग्न अटेंड करत सुटलेत. आणि काय म्हणजे तो काय प्रकार होता अक्षरशः. म्हणजे ह्या लोकांनी इंडस्ट्रीमधला रिनाउंड कोरिओग्राफर बोलवला, त्याच्यावरती डान्स बसवले आणि ते कपडे आणि दागिने आणि काय शोशा होता. मला तर समजण्याच्या पलीकडे होतं सगळं काही. त्यापेक्षा छोटेखानी कार्यक्रम करून जर ते कुठेतरी त्या पैशाचा सदुपयोग केला असता तर मला असं वाटतं की जास्त छान झालं असतं. कारण ह्या सगळ्या गोष्टी मेनली तर मला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा मांडायचा आहे की प्रत्येक गोष्टीचं एक वय असतं आणि प्रत्येक जी इव्हेंट आपल्या आयुष्यामध्ये घडते ती त्या वेळेसाठी स्पेशल असते. म्हणजे त्या वेळेचं खूप महत्त्व असतं. म्हणजे मी असं नाही म्हणत आहे की एक 25 इयर्स कंप्लिशनच्या वेगळ्या फिलिंग्स असतील, पण जेव्हा तुमचं ॲक्च्युअल लग्न झालं होतं ते सेम फिलिंग्स तेव्हा असतील का?
नाही ना, डिफरंट असतील. कारण पहिल्या फीलिंग्स एकदम वेगळ्या असतात. तुम्ही त्या व्यक्तीबरोबर कधी राहिलेले नसतात, कधी टाईम स्पेंड केला नसतो, तर तुम्हाला ती सगळी स्वप्न असतात की आता आपला संसार असेल, आपलं एक छोटंसं घर असेल, आपली मुलं असतील असं, किंवा आपण हे अचीव्ह करायचं आहे ॲज अ कपल गोल्स असतात आपले. तर त्या सगळ्या गोष्टी असतात आणि ते बटरफ्लाईज आपण ज्याला म्हणतो, ते आपल्याला अशा आनंदाच्या उकळ्या फुटत असतात आणि त्या संवेदनाच वेगळ्या असतात. बट 25 इयर्स नंतर, 10 वर्षानंतर, 15 वर्षानंतर, 25 इयर्स तर खूप नंतरची गोष्ट आहे, पण काही वर्षानंतर ह्या सगळ्या भावना बदलतात ना. ते सेम नसणार आहे जे त्यावेळेला होतं. ते खूप युनिक आहे. ते फिलिंग जे फर्स्ट टाईम असतं ना, ते ते खूपच युनिक असतं आणि त्याची बरोबरी कधीच कितीही वर्षानंतरचं तुमचं लग्न सोहळा, मग तो कितीही धामधुमीत केलेला असला तरीही त्याची बरोबरी नाही करू शकत. आय होप तुम्हाला मी जे काही म्हणते ते समजते. अगदी तुमचं लग्न पहिल्या वेळेस म्हणजे जे ओरिजिनल लग्न तुमचं जे झालं होतं ते अगदी एकदम सिम्पल ह्याच्याने झालं असेल, तेव्हा तुमचं काही संगीत आणि असे डान्स आणि फोटोशूट आणि प्री वेडिंग शूट वगैरे ह्या सगळ्या गोष्टी तेव्हा नसतील झाल्या, ज्या तुम्ही ह्या वेळेला कंप्लीट केल्या, तरी पण ते लग्न नेहमी स्पेशल राहणार आहे तुमच्यासाठी. कितीही सिम्पल असू दे, पण त्याच्या मेमरीज तुमच्या सदैव लक्षात राहणार आहेत, असं मला तरी वाटतं. प्रत्येकाचं हे थिंकिंग वेगवेगळं असू शकतं, मी आधीच बोलली होती, पण मला असं वाटतं. आणि ते अजिबातच मॅच करू शकत नाही आपण. त्याच्यामुळे एवढा धूमधाम आणि सगळं जे लोक म्हणतात की जे मला तेव्हा नाही करता आलं ते मी आत्ता करणार, आत्ता आहे, ते नाही होऊ शकत ना. तुमचा हनीमून त्याच जोमाने होऊ शकतो का? होऊ शकतो. तर हे सगळं असं आहे आणि खरंच मला कमाल वाटली ते एकंदरीतच जे काही प्रकार होता आणि त्याच्यामध्ये पण इतकं बायस्डपणा होता ना. आणि ह्या महिनेचं सगळीकडे आपलं नुसतं कौतुक कौतुक आणि हिच्या आईबाबांना ती स्पेशल ट्रीटमेंट, काय ते ना असं वाटतं की कसं फॅमिलीमध्ये तरी असं असू नये, नाही का. कोणाला म्हणजे कोणालाच यांनी काही रिवॉर्ड वगैरे असं दिलं नाही. इतके सुंदर सुंदर परफॉर्मन्स दिले. म्हणजे मला खरं तर काही इंटरेस्ट नाही आहे बघण्यामध्ये, मी पळवूनच बघितलं. पण जे बघितलं तर त्याच्यामध्ये कळत होतं बघून की मस्त, आणि इतकं प्रॅक्टिस वगैरे केली होती, तर छान छान परफॉर्मन्स दिले. त्यातल्या त्यात मला सगळ्यात कोणाचा परफॉर्मन्स आवडला असेल तर तो होता मायनेच्या आजीचा. इतका छान, म्हणजे इतक्या छान नाचल्या त्या ह्या वयात सुद्धा, आणि मस्त, म्हणजे असं वाटत होतं की हे टॅलेंट उधर से आया है, अनुवंशिक असावं असं वाटत होतं आजीकडे बघून तरी. तर आजीचं खूप छान होतं, पण त्यांना साधं अप्रिसिएशन पण नाही. म्हणजे बाबा की त्यांच्याबरोबर अजून एक आजी होती, त्या दोघी नाचल्या. महिन्याची आजी त्यात जास्त छान नाचली. एक असतं ना एक उजवडावं, तसं थोडंसं म्हणजे हिचं जास्त छान होतं. पण त्यांना काहीच अप्रिशिएट नाही करण्यात आलं की बाबा आपण असं बोलतो ना की सिनियर मोस्ट पर्सन आणि नाचले आणि इतकं छान असं, म्हणजे त्यांना एक्स्ट्रा असं त्यांना काहीतरी त्यांच्याबद्दल बोलण्याची गरज होती असं मला वाटतं. शी डिझर्वड अप्रिसिएशन. बट कोणालाही नाही, त्यांनाही नाही केलं आणि इतर कोणाला नाही. मात्र या महिन्याला अप्रिशिएट केलं जेव्हा तिने नाचलं. ही अशी मोठी कलाकार आणि मोठं हे मोठं ते, आणि मग काय तुला काय वाटतं, आणि तिला असं काय काय प्रश्न विचारले. आयती सापडली, स्टार आपल्या खानदानातच आहे, तर मग संधीचा फायदा घेऊया असं करून तिला थोडंसं फुटेज देण्यात आलं. आणि असं मस्त असं थोडं आपल्या फॅमिलीमध्ये असं कोणतरी असल्याचं ते एक थोडं शो ऑफ केल्यासारखं केलं. आणि त्यानंतर जेव्हा हिचे आई वडील नाचले, आणि इतका बंडल डान्स होता तो, काय म्हणजे लास्ट मोमेंटला त्यांनी डिसाईड केलं असेल, त्याच्यामुळे असेल, कारण तसं दिसण्यात तरी आलं की ते लास्ट मोमेंटला त्यांनी डिसाईड केलं. पण इझी स्टेप्स होत्या एकदम, त्याच्यामुळे काही असं बाचकून जाण्यासारखं काही नव्हतं. पण तोही ह्यांना जमला नाही, कोऑर्डिनेशन नव्हतं अजिबात. आणि हिची आई जास्त शहाणी बनते, पण ती तर सगळ्यातच बकवास नाचत होती. त्याच्यापेक्षा ती दुसरी जे कपल होतं त्यांच्यातली बाई तरी थोडी बरी नाचत होती. ही खूपच फंबल मारत होती डान्समध्ये, पण तरीही ह्यांना अप्रिशिएट करण्यात आलं. आणि एकदम ते दुसरं कपल होतं त्याला तर एकदम साईडलाईनच करून टाकलं, आणि यांचंच काय ते कौतुक. आणि इव्हन ह्यांना काय 500 रुपये रिवॉर्ड वगैरे पण देण्यात आलं. अरे काय आहे,
का इतका ओपनली भेदभाव आणि इतकं ओपनली कशाला अशी फालतूगिरी करता. सो हे असं आहे. मला असं वाटतं की बाकीचे लोक तरी मेहनतीने काही ना काहीतरी करून तरी कमवत असतील यांच्या कुटुंबातली, आणि ते आपलं बिचारे सगळं आपला धंदा पाणी नोकरी सगळं बाजूला ठेवून इथे आले असतील, पण त्यांना कोणी काही अप्रिशिएट केलं नाही. पण हा आपला रिकामटेकडा फकाफक कॅमेरामॅन आणि फक्त मुलीच्या जीवावरती उड्या मारणारा आता मुलाला बनवतोय बकरा, झाली मायना साईडलाईन, नुसतं मुलाचंच पुढे 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 चाललंय. तर हा एक झालं की दुसरं असं करून आलटून पालटून आपल्या मुलांच्या जीवावर उड्या मारणारे हे आईबाप, ह्यांना जास्त तुम्हाला हे स्पेशल वाटतात. काय दुनिया आहे ना. ह्या माणसाला फक्त आणि फक्त लस गॅऊ मायना एवढंच बोलता येतं वाटतं इंग्लिशमध्ये, बाकी तर एकदम शून्य आहे. काय उगाच स्टाईल मारत असतो. काय खाल्लं काय खाल्लं मायनेने काय खाल्लं तर म्हणतो ते वेफल्स काय ते असतात ना वेफल्स ते खाल्ले. अरे वॉफल म्हणतात त्याला, वेफल काय असतं. असला हा माणूस. आणि ह्याची बायको त्याच्याहून महान आणि पाणीवाली, काहीतरी वेगळीच बोलते. असं वाटतं हिचं नाकच मुंदलंय नुसतं सर्दीने. कधी बघा तेव्हा एवढा जड आवाज आहे तिचा, नाक चोंदल्यासारखा. आणि त्याच्यामध्ये पण ते आणि पाणी असं काहीतरी वेगळंच बोलते. आणि हिच्या नेमकं हिच्या बोलण्यामध्ये णचे उच्चार, ण असलेले वर्ड्स इतके येतात ना की तेच आपल्याला सतत ऐकायला येतं. न न न कसं बोलते ती, णला नचं उच्चार कसा करते. आणि ह्या लोकांनी मोठं काय ते नामकरण सोहळा केला. सोहळा, ह्यांचे सगळे सोहळेच असतात, साधंसुद्धा काहीच नसतं बाबा. सुद्धा कुठे गडावर वगैरे असं थीम, गडाची थीम. अरे थीम ठेवली तर आधी स्वतःचं थोडं बेसिक मराठी वगैरे तरी चांगलं जरा सुधरून जायचं होतं. आधी आपण काय बोलतो कसं बोलतो ते गडावर उभं राहून इंग्लिश फाडत होते. 3, 2, 1 आणि ते लग्न ठेवलेलं ती साऊथ इंडियन थीम. आणि ते साऊथ इंडियन थीम म्हणजे फक्त कपडे सगळ्यांनी साऊथ इंडियन घातलेले, आणि काय ते मुंबईवरून स्पेशल काय ते पथक मागवलं होतं साऊथ इंडियन वाजवणारं वगैरे. बाकी मग मंगलाष्टकं पण त्यांच्याच स्टाईलची म्हणायची ना. त्यांच्यामध्ये असतात का मंगलाष्टकं? असतील तर मग त्यांच्याच बाजूची म्हणायची ना. हे काय आता नवीनच या लोकांनी काहीतरी काढले. तो एक बबी द ढबी हत्ती कुठला, तो एक काहीतरी अन्नप्राशन काहीतरी साऊथ इंडियन स्टाईलमध्ये केलं. अरे ठीक आहे, म्हणजे तुमचं काहीतरी असेल तसं काहीतरी बॅकग्राऊंड असेल, तुमचा हजबंड असेल, वाईफ असेल किंवा काय कोणतरी असेल आणि केलं तर गोष्ट वेगळी आहे. मजा म्हणून असं काय, म्हणजे मी काय साऊथ इंडियन्सना कमी लेखत नाही आहे, अजिबात कमी लेखत नाही आहे. पण मला असं वाटतं की जे आहे ते आपलं आपलंच करावं ना, उगाच कशाला नको त्या गोष्टी. आणि मग करायचं तर मग पूर्ण करायला पाहिजे होतं, राईट. म्हणजे जर तुम्ही साऊथ इंडियन थीम ठेवली होती तर अगदी खाण्यापासनं ते सगळं, म्हणजे त्यांचं जे वेडिंग जी त्यांची जी पद्धत असते तसं तुम्ही त्या पद्धतीने सगळं करायला पाहिजे. हे काय अर्ध हे अर्ध ते, नुसतं थीम ही आहे म्हणून फक्त कपडे घालून आले, बाकी तर काही संबंधच नाही. साऊथ इंडियन कपडे घालून आले आणि नुसतं एकदम नाकामध्ये मंगलाष्टका म्हणतायत. तो आता येऊया आपण नामकरणवर. तर नामकरणमध्ये एकतर काय बाबा ती काय थीम आणि काय त्याचं पण पूर्ण म्हणजे यांनी पालापाचोळा करून टाकला. असं नाही करू, एवढं पवित्र गोष्टीला असं करणं बरोबर नाही. म्हणजे असं त्याच्याशी खेळ करणं किंवा असं आपल्यासाठी असं मज्जा म्हणून असं मी ही थीम ठेवली आणि मला असं काहीतरी भारी केलं. म्हणजे तुम्ही कोण शहाजी की ते बाबू आहे ते कोणतरी आता सुपर हिरोवरून शिवाजी झालेत, छत्रपती शिवाजी महाराज. हां नाही ना, म्हणजे काय उगाचच काही हां श्री, तुम्ही स्वतःला शिवाजी महाराज समजता आणि त्यांना संभाजीराजे समजता. हां काय उगाचच काही करायचं म्हणून करायचं. ते नाव ठेवलं त्याचं पण एकदम कसं ते रिव्हील करण्यात आलं, हे मला हसायलाच येत होतं. एक माणूस आहे ना, ते अक्षरांची जुळवाजुळव करतात ना, हा असं क्लू देत होता. तर त्या माणसाने थोडीफार अक्षरं गेस केली होती. तर तो म्हणतो काय नाव आहे, व्योयो योयो, आणि माझ्या पटकन तोंडातनं निघालं ओयो. द बॅड लाफ्टर.
पण खरंच यार, म्हणजे त्या माणसाचं ऐकून आहे ना इतकं हसायला येत होतं. जे माईक ऑन होता ना आणि तो तिथेच आजूबाजूला कुठेतरी उभा असेल. हा जसं जसं क्लू देत होता तसं तसं तो अक्षरांची जुळवाजुळव करत होता आणि काही ना काहीतरी नाव हे करण्याचा, गेस करण्याचा प्रयत्न करत होता. तर तो आवाज येतोय बॅकग्राऊंडमधनं आणि इतकंच मी पण इतकी तल्लीन होऊन गेली ना, मी बघितलं नव्हतं काय नाव आहे. तर त्याच्यामुळे मी पण गेस करत होती त्याच्याबरोबरच आणि तो यो व्योयो असं बोलतोय, तर मला अचानक ओयो आठवलं होतं. म्हणजे तुम्ही म्हणाल हिला जास्तच यो 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 आठवतं. हो, पण आता मी काय करू ना, हे लोक करतातच असं. आणि हा आणि एक त्याच्याहून 2 लेवल मी बोलली नाही, ह्याचे तर इंग्लिशचा उजेडच पडला आहे आणि अगदी असं राजगडावर वगैरे उभं राहून इंग्लिश बोलतात. हां, तिथे तरी मराठी बोलायचं. आधी मराठी नीट शिकून या, नंतर मग असलं काहीतरी थीम ठेवा. आणि आपण काय बोलतो, आपली बायको कशी पाणीवाली आहे, तर तिच्याकडनं आधी नीट प्रॅक्टिस करून घ्या. स्वतः कसं आपल्याला जास्तीत जास्त मराठीत बोलता येईल त्याच्याकडे भर द्या. काय तर म्हणे, याचा अर्थ आहे आकाश इन्फायनाईट. इन्फायनाईट? अरे बापरे, अरे खरंच रे बाबा, शिक्षण द्या रे, याला शिक्षण द्या कोणीतरी आणि कसं काय बोलायचं ते शिकवा. हां, त्या पोरीला तरी दे. तुझ्याकडे बघून मला तर तिचं तर आणि आता काय असणार आहे तेच मला मोठा प्रश्न पडला आहे, की फक्त आता अशीच ठुमकेश्वरी असेच लटके झटके देण्यातच आयुष्य जाणार आहे तिचं. जोपर्यंत आहे तोपर्यंत एनकॅश करून घे रे बाबा, नाही तर तुझ्याकडून काही होणं दिसत नाही आहे. आणि उद्या ही मोठी झाल्यावर चालली तर बरी, देव करो चालूच दे, नाहीतर मग आहे तू आणदे तुमचे. काय ते बापरे, काय तिचा प्रकार बघितला का तुम्ही? काय ॲटिट्यूड आणि काय ते पोझिंग. खरंच म्हणजे पार म्हणजे ना, मला काय आता मी आधी स्टार्टिंगलाच बोलली यांच्या मुलांबद्दल काय बोलायचं, पण अजिबात ते लहान मुलाला शोभेल असं नव्हतं. आता हे कमेंट्स डिलीट करतात की सगळ्यांना अचानक काहीतरी असं उपरती झाली आहे आणि परिवर्तन झालं आहे लोकांमध्ये, काय माहिती नाही. पण कोणालाच त्याच्यामध्ये काही वावगं वाटलं नाही. बट आय फेल्ट इट वियर्ड. म्हणजे ते बालपण जे असतं ना ते अगदी हरवून गेलेलं आहे. म्हणजे जसं ते फोटो ते क्लिक करत होते आणि एका पॉईंटला तिने जो लुक दिला आणि एकदम तिकडून साईडला गेली, तो लुक तुम्ही बघा आणि तो इतका विचित्र होता की म्हणजे असं मोठे असे स्टार्स असतात आणि ते पॅपराझीसना म्हणतात ना, ओ प्लीज असंवाला तो लुक होता तो. आणि हे जर असं आत्ताच हे असं व्हायला लागलं ना, तर यू नेवर नो मायना, यू आर टू यंग टू डू ऑल दिस. तर मला असं वाटतं की थोडंसं ग्राउंडेड राहणं जरुरी आहे. देव न करो उद्या तुला पैसे देऊन या पॅपराझीजना बोलवावं लागेल की या मला फुटेज द्या. आता देत आहेत तर घे, ॲडमायर कर आणि एन्जॉय कर, रादर दॅन शोईंग देम ॲन ॲटिट्यूड. कारण जेव्हा आपल्याला कोणी विचारत नाही ना बाळा, तेव्हा त्या गोष्टीचा खूप त्रास होतो. कितीतरी लोक आहेत जे बोलावून पण येत नाहीत हे लोक, आणि तुझ्यासाठी जर ते येत आहेत तर त्या गोष्टीचा रिस्पेक्ट कर. मला तरी वाटलं, आता बाकी प्रत्येकाचा पर्स्पेक्टिव्ह वेगळा असतो, तुमचा वेगळा असू शकतो. मला जे वाटलं ते मी बोलली. तिचे आईवडील ॲज युजल त्यांचं तेच चालू होतं, नाही ती खूप इनोसंट आहे, ती खूप अशी आहे आणि ती खरंच या छोट्या छोट्या मुमेंट्स एन्जॉय करते आणि ती शिकेल ह्या सगळ्यातनं वगैरे. अरे पण तिचं मूळ शिक्षणाचं काय, हे आजकाल असं झालं ना, इतकं कॉम्पिटिशन, प्रत्येक फील्डमध्ये इतकं कॉम्पिटिशन वाढलं आहे, बीट ॲक्टिंग, बीट सिंगिंग ऑर एनी एज्युकेशनल फील्ड, कुठलंही काहीही असू दे, तुम्हाला अपग्रेड होत राहायला लागतं आणि शेवटी तुमच्या नशिबाचा भाग असतो. त्यावेळेला तुम्हाला फक्त एकच गोष्ट वाचवू शकते, जी आहे एज्युकेशन, आणि त्यामुळे ते असणं खूप इम्पॉर्टंट आहे. म्हणजे एक बॅकअप असणं ना खूप इम्पॉर्टंट आहे. आता हे आहे हे नेहमी राहीलच असं नाही.
किंवा हे पुरं पडेलच असं नाही. तर त्यावेळेला जर अनफॉर्च्युनेटली असं काही झालं तर शेवटी काय तुमचं शिक्षणच कामाला येतं ना. शिक्षण कधीच वाया जात नाही. पण शिक्षण डावलून जर तुम्ही या गोष्टी केल्यात तर ते तुमच्यासाठी डिफिकल्ट प्रूव्ह होऊ शकतं. त्याची काहीही गॅरंटी नाही की तुम्ही 100% सक्सेसफुल व्हालच आणि तुम्ही कितीही टॅलेंटेड असा. तर आय होप हिचे आईवडील तेवढे सुज्ञ असतील आणि त्यांनी या सगळ्या गोष्टींचा विचार केलाच असेल असं आपण मानून चालूया. आणि राहिली गोष्ट दुसरं तर त्यांनी तसा बॅकअप प्लॅन रेडी करून ठेवला आहे. सो इट इज ऑन इट्स वे. कारण आता पण मुद्दामून ते सारखं बोलण्यात येतं की तो बघ कसा बघतो, लगेच कॅमेराकडे बघतो, लगेच कॅमेरा आला की लगेच बघतो, ह्याला पण खूप इंटरेस्ट आहे. म्हणजे रिअली त्या कॅमेराचा फोकस, त्या कॅमेरा किंवा स्वतःचा आई वडील समोर आल्यावरती कॅमेरा धरून तर नॉट नेसेसरी तो कॅमेराकडे बघतोय, तो त्याच्या आईकडे बघू शकत असतो. मोस्टली त्या वडीलच असतात छपरी, नुसते हातामध्ये कॅमेरा घेऊन फिरत असतात. तर त्यांच्याकडे बघत असतो की आला माणूस कॅमेरा घेऊन. असं पण ते त्या बाळाच्या मनात काय चाललं आहे हे तुम्ही कसं काय गेस, म्हणजे हे आपल्या सोयीनुसार गेस करतात की तो कॅमेरा फ्रेंडली आहे आणि त्याला कॅमेरा खूप आवडतो आणि त्याचं पण तेच आहे, बाळाचे पाय पाळण्यात दिसतात अँड ब्ला ब्ला ब्ला. म्हणजे हे लोक किती स्वतःसाठी, म्हणजे किती ह्या लोकांना मुलांकडनं फुकटचा पैसा ओढायची सवय झाली आहे ना की हे कुठल्याही लेवलला जातील असं मला वाटायला लागलं आहे आता. आणि तेच अगेन थीमची गोष्ट, जसं मी ते साऊथ इंडियन थीमबद्दल बोलली की ते काहीतरी अर्धवटच काहीतरी करण्यात आलं होतं, तसंच हे जे काही ह्यांचं सोहळ्याचं थीम होतं ते पण अर्धवटच होतं. हा तर कुठल्याच अँगलने कसा वाटत होता, ते दाढी आणि ते जरा नीट तरी करून यायचं, काहीतरी भलतंच वाटत होतं ते, ना फेटा ना काय. आणि हे ह्या लोकांचं खूप असतं. आमचं असं अचानक ठरलं, आमचं असं झालं, मग मी लास्ट मुमेंटला असं कोणाला तरी सांगितलं, मग त्यांनी ना असं बिलकुल काकू न करता ते तयार झाले आणि त्यांनी मला इतकं सुंदर हे करून दिलं, ते करून दिलं. हे फक्त यांच्या बाबतीतच होतं. तर मी तरी असं बिलीव्ह करते, आय वुड सजेस्ट की हे लोक ज्या लोकांना सजेस्ट करतात ना त्यांच्याकडे तर अजिबात जाऊच नाही ह्या आशेने की बाबा आपलं पण असं काहीतरी पटापट करून देतील. हे आपल्यासाठी नाही करणार ना ते लोक असं काही वेळ काढून, हे फक्त ह्यांच्यासाठी, कारण ह्यांच्याकडनं शाउट आउट मिळतो म्हणून ह्यांच्यासाठी करण्यात येतं. आपल्या पामरांसाठी बाबा असं कोण लास्ट मुमेंटला टेलर तरी देतो का कपडे शिवून. उलट ह्यांचंच मध्ये काहीतरी आलं तर तुमचं काम बाजूला टाकतील आणि ह्यांचं पहिले करून देतील, कारण ह्यांचं सगळ्यात लास्ट मुमेंटला ह्याच गोष्टीच्या ह्याच्यावरच भिस्त असते की आपलं तर होणारच आहे, आपलं सगळ्यांचं काम बाजूला सारून आपलं काम करणार आहे. त्याच्यामुळे अशा लोकांकडे ज्यांना हे सजेस्ट करतात ह्यांच्याकडे आपण आपलं काही काम देणं म्हणजे खतरेसे खाली नाही आहे. काय बोलता अंडे, काय मग अंडे, हो की नाही. बऱ्याच लोकांनी यांना सजेस्ट केलं होतं की त्याचं नाव व्योमकेश ठेवा म्हणून. तर मला तो व्योमकेश काय बॅनर्जीच आहे ना, आता परत नाही तर काहीतरी चुकीचं म्हणायचे, पण आय होप दिस टाईम आय एम करेक्ट. नाही ब्योमकेश बक्षी येस, नाव आय एम करेक्ट. तोच आठवला. आणि अजून एक कॉमेंट होती, म्हणजे अशा 2-3 कॉमेंट होत्या की काय झालं बाई, बच्चनना आणि हत्तीला आजकाल बोलवत नाही तुम्ही कुठल्याच कार्यक्रमाला, तेही तुम्हाला बोलवत नाही, काय झालं, काय तुमच्यामध्ये काही प्रॉब्लेम झाले का. मला तरी असं वाटतं ना की ह्या लोकांनी त्यांचा प्लॅन ओळखलेला आहे, म्हणजे बचनेचा आणि हत्तीचा, की कशाला ह्यांच्या मागे पुढे करायचे किंवा कशाला ह्यांच्याबरोबर दोस्ती वगैरे वाढवायचा प्रयत्न करायचे, किंवा बचनेने वगैरे सांगितलं असेल की बघा कुठे काय होतं का वगैरे, तर ते कळून चुकलं आहे. त्याच्यामुळे आता ते कीप सेफ डिस्टन्स झालेलं आहे. ह्या लोकांकडे तर फुकटचा ॲटिट्यूडची तर काही कमीच नाही आहे. ह्यांचे पोरं तर कशात काय नाही, तरी पण ह्या दोघांना तर फुगीला आणि बचनेला आणि त्या हत्तीला आणि त्या दुसऱ्या फनीला, त्या लोकांना तर उगाचच काहीतरी स्वतःला ग्रेट समजायचं आहे. त्यांना असं वाटत असेल की जाऊ दे, ते ना आपल्याला भाव देतो, आपण कशाला त्यांना. त्याच्यामुळे जो तो आपल्या ॲटिट्यूडमध्ये आहे, तू आम्हाला नाही बोलत आम्ही तुला नाही बोलणार. सो हे आहे असं. आणि ह्या सगळ्यामध्ये ती फ्लॉप स्टुडिओवाली मजा मारते. पहिले वर्षभर नन्नूवर मजा मारली, तिचं पूर्ण वसूल केलं. आता आहे ब्योमकेश,
आता याच्यावर मजा करते. काय रे बाबा, एकापेक्षा एक येतं सगळे. म्हणजे ना असं ते फूड चेन कसं असतं एकमेकांवर, तसं यांचं आहे. एकमेकांचं कसं वापर करायचा, तू तू मेरी मैं तेरी, लाले लाल. असं तर मग मंडळी, याच नोटवर आजचं पॉडकास्ट इथेच थांबवते. आय होप तुम्हाला आवडलं असेल. भेटू आपण उद्याच्या पॉडकास्टमध्ये नवीन विषयासोबत. तोपर्यंत खा प्या मस्त राहा आणि स्वस्त राहा. टेक केअर. बाय. मासला.